तर बघा, या ज्यूइश किंवा यहुदी धर्मामध्ये एक हासिदिक ज्यू नावाचा पंथ आहे. हा खूप जास्त रूढीवादी किंवा परंपरावादी पंथ आहे. त्यांना हे असं तर ते तसंच पाहिजे. एकंदरीत या हासिदिक ज्यूज पंथाचं एक धर्मप्रचाराचं सेंटर आहे. त्यालाच नरिमन हाऊस किंवा खबाद हाऊस किंवा लाईट हाऊस सुद्धा म्हटलं जातं. ते कुठे आहे तर 5 होर्मोझजी स्ट्रीट, कुलाबा, मुंबई येथे ते आहे. तर ह्याच नरिमन हाऊसमध्ये किंवा खबाद हाऊसमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता आणि नंतर जवळपास 4 दिवस ते दहशतवाद्यांच्या ताब्यामध्ये होतं. एकंदरीत या हासिदिक ज्यू पंथामध्ये एक परंपरा आहे. धर्मप्रचाराच्या कामासाठी या पंथातील जोडपी वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन स्थायिक होतात आणि अशा प्रकारचे सेंटर चालवत असतात. बघा, इस्रायलमध्ये कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस नावाची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जन्माला येणारा प्रत्येक ज्यू व्यक्ती किंवा तिथला नागरिक मिलिटरी सेवा देतो. पुरुषांसाठी ती 32 महिन्यांची असते आणि महिलांसाठी ती 24 महिन्यांची असते. आपली मिलिटरी सर्व्हिस संपवल्यानंतर खास करून हे इस्रायली नागरिकांना जगाच्या भ्रमंतीला निघतात आणि इंडिया हे त्यांचं डेस्टिनेशन ठरलेलंच असतं. तुम्हाला नक्कीच ही मंडळी ना गोव्यामध्ये किंवा हिमाचल आणि उत्तराखंडमधल्या हिमालयामध्ये दिसतील. तिथे ते निसर्गाचा आनंद घ्यायला येतात आणि त्याचबरोबर अजून एक गोष्टीचा आनंद घ्यायला येतात. हरामी हो बेटा. तर ह्याच आणि अशा अनेक इस्रायली प्रवासी नागरिकांसाठी हे जे छबाद हाऊस किंवा खबाद हाऊस किंवा लाईट हाऊस किंवा नरिमन हाऊस आश्रयाचं काम करतं. त्याचबरोबर भारतामध्ये ना बऱ्याच मोठ्या प्रमाणावर यहुदी किंवा ज्यूइश लोक आश्रयासाठी राहतात आणि आज ते नागरिक झालेले आहेत. तर ह्याच इस्रायली यहुदी लोकांसाठी ही जी केंद्र आहेत ना, ती धर्मप्रचाराचं आणि आधाराचं काम करतात. तर बघा, आतापर्यंत तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की हीच गोष्ट का टार्गेट केली होती दहशतवाद्यांनी त्याबद्दलचं. त्यासाठी तुम्हाला सिंपल गोष्ट करायची आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध लिंक करायचं ह्या गोष्टीबरोबर. किंवा मग अजून इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर यहुदी वर्सेस मुस्लिम असं जरी टाकलं ना तरी तुमच्या लक्षात येईल गुगलवर. खूप जास्त एक्सप्लेन करणार नाहीये, पण कट्टरतावादामुळे अनेक वेळेला ज्यूइश लोकांना प्रत्येकच समाजाने दाबण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये एक्सेप्शन फक्त एकच समाज आहे, तो म्हणजे भारतीय. भारतीयांनी कायमच आश्रय दिलेला आहे यहुदींना, त्यामुळेच ते इथे आश्रयाला आले आणि त्यानंतर भारताचे एक अभिमानास्पद नागरिक झालेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओचे 2 कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन आत्ताच करून ठेवतो. ते म्हणजे 2006 मध्ये 5 होर्मोझजी स्ट्रीटवर ही जी इमारत आहे ना, ती भाड्याने घेणारं हे हासिदिक ज्यू जोडपं. हे जे आहेत ना, ते धर्मप्रचारक होते, त्यामुळे त्यांना रबाय असा उल्लेख केला जातो. तर हे रबाय गॅब्रियल होल्सबर्ग आणि त्यांची धर्मपत्नी रिव्का होल्सबर्ग. एकंदरीत यांची स्टोरी आपण टू बी कंटिन्यू ठेवू. तोपर्यंत तुम्हाला एकंदरीत ह्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हर हर महादेव.